नमस्कार. वंडर गर्ल्समध्ये आपले सहर्ष स्वागत. आज मी तुम्हाला पुण्यातील पाताळेश्वर मंदिर याची माहिती घेऊन आली आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील एक सौंदर्य स्थळ म्हणजे पाताळेश्वर मंदिर. कोणी म्हणते की हे मंदिर 8व्या शतकातले, तर कोणी म्हणते हे पांडवकालीन आहे. भगवान शिवाला समर्पित हे भव्य अखंड गुहा मंदिर 1300 वर्षाहून अधिक जुने आहे. हे मंदिर पुण्याच्या मध्यभागी जंगली महाराज रोड, शिवाजीनगर येथे वसले आहे. मंदिर पाहत असताना असे लक्षात येते की बांधकाम अपूर्ण राहिले आहे. त्याचे कारण असे वाटते की मंदिराच्या गर्भगृहाच्या मागे फॉल्ट लाईनमुळे खडकाची संरचना अस्थिर झाली असेल आणि पुढे बांधकाम केले असता ते धोकादायक बनले असते, म्हणूनही हे बांधकाम अपूर्ण राहिले असेल कदाचित. पाताळेश्वर हे लेणे जमिनीच्या खाली खोदून बांधण्यात आले आहे. लेणीच्या सुरुवातीलाच असे जाणवते की ही लेणी भव्य काळ्या पाषाणात एक संदपणे खोदलेली आहे. लेणीसमोर असलेला नंदी मंडप सुद्धा पाषाणात खोदलेला आहे. हा नंदी मंडप 4 मीटर आणि 12 जाडजूड खांबांवर गोलाकार स्वरूपात उभारला आहे. आता सध्या या नंदी मंडपात जाऊ देत नाही, कारण मंडपाचे बांधकाम अस्थिर झाल्यामुळे कधी पण कोसळू शकतो असा त्या ठिकाणी फलक लावलेला आहे. त्यामुळे आत कोणी जात नाही. नंदी मंडपातील नंदी दगडाचा असून खूप मोठ्या आकाराचा आहे. या नंदीला नीट न्याहाळले असता असे दिसते की नंदीच्या गळ्याभोवती साप गुंडाळलेला आहे व गळ्यात घंट्यांची माळ आहे. हे पाताळेश्वर लेणे 3 भागात विभागले आहे. मुख्य लेणी, नंदी मंडप आणि पाताळेश्वर मंदिर व मुख्य लेणीतून जाणारा प्रदक्षिणा मार्ग. या प्रदक्षिणा मार्गातून जाताना आपल्याला जाणवते की सभोवताली दगडांवर पानाफुलांची नक्षी कोरली आहे. मधल्या भागात गाभाऱ्यामध्ये जे भोलेनाथ शंकराचे शिवलिंग दिसून येते ते स्वयंभू आहे. ते पाहून मनाला शांतता मिळते, मन प्रसन्न होते. प्रदक्षिणा मार्गात गणपतीची मूर्ती, श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. त्या नवीनच स्थापन केलेल्या दिसतात. त्यांच्यासमोर रामभक्त हनुमान आहे. उजव्या भागात देवीची मूर्ती बसवण्यात आली आहे. ही संपूर्ण गुहा निखालस बेसॉल्ट खडकात खोदलेली आहे. नंदी मंडपापासून पुढे मंदिरात प्रवेश केला असता भव्य असे खांब असलेला परिसर, जो त्याच्या भव्यतेची व भौमितिक रचनेची खात्री पटवून देतो. आणि आताच्या फोटोंच्या दुनियेत या खांबासोबत एक तरी फोटो काढावा अशी इच्छा होतेच होते. पाताळेश्वर गुहा हे सध्या पूजास्थान वाटत असले तरी भक्त आणि पर्यटक यांना सारखेच आकर्षित करते. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही पुण्याला भेट द्याल तेव्हा पुण्याच्या या तामझाम दुनियेत या नैसर्गिक व शहरातील सर्वात जुन्या वास्तूला अवश्य भेट द्या. खात्रीपूर्वक सांगते, नक्कीच तुम्ही या पाताळेश्वर लेण्यामध्ये हरवून जाल. पण एक सांगते, या लेण्या जर पाहायच्या असतील तर तशी सौंदर्य दृष्टी हवी. अन्यथा काय आहे तिथे, दगडच आहे सर्व असे म्हणाल. कोण कोण या ठिकाणी भेट देऊन आले त्यांनी मला अवश्य कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.